स्लाइस। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। हेलो गाइस, आज हम लोग बनाने वाले हैं मसाला पाइनएप्पल। हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय लॉग. जसं की माझ्या मुलाने आता सांगितलं तुम्हाला की आज आम्ही मसाला पायनॅपल ही रेसिपी ट्राय करणार आहे. ॲक्च्युली काल यूट्यूब स्क्रोल करताना ती डिश पाहिली मी आणि वाटलं की आपण ट्राय केलं पाहिजे. आणि आज घरात 2 पायनॅपल होते. काल जीवर महालक्ष्मी पूजा झाली घरी, तर तेव्हा पायनॅपल वगैरे ठेवले होते पूजेसाठी. तर ते पायनॅपल पाहून मला आज आठवण झाली की आपण पण ती रेसिपी ट्राय करायला पाहिजे. तर चला मग आणू तर किचनमध्येच आहे. तर चला किचनमध्ये जाऊया. हे दोन्ही पाइनएप्पल यूज करून आम्ही ते दोनों पाइनएप्पल मसाला नहीं, सिर्फ एक ही। एक एक का? पहले टेस्ट तो अरे करेंगे हां, और बाद में। हे बघा युवाची सायकल. युवा सायकल दाखवतोय. वा वा वा, मस्त मस्त. तर दोन्ही बनवू ना. पहले एक बनाती हूँ मैं, अच्छा लगे तो। दुसरा मग ते परत सेम रेसिपी रिपीट करावं लागेल ना. नहीं तो वेस्ट हो जाएंगे तो। बात तो सही है। बघा युवा पण इथं बसल्या मदतीला. चला मग स्टार्ट करूया रेसिपी. हे बघा पायनॅपल कट करते. हे ॲक्च्युली हे पायनॅपल कट करणं पण एक टास्कच आहे, कारण वेळ लागतो ते कट करायला. पण ही एक्सपर्ट आहे त्यामुळे हिच्याकडे दिलं, नाहीतर मी केलं असतं. रियली? हा ना. पायनॅपल कट करते. ये ज़्यादा सिंपल रेसिपी भी है और हेल्दी भी है। बैचलर्स तो आराम से कर सकते। बनवू शकणार आम्ही. बात तो सही आहे. युवा आमच्या मागे लागला टेस्ट होता की ही रेसिपी बनवायची, त्यामुळे युवासाठी बनवतोय आम्ही. टेस्ट तो हम करने के बाद हा टेस्ट तर रिव्यू टेस्ट का। टेस्ट टेस्ट केल्यावर तर आपण रिव्ह्यू करणारच आहे कसं आहे ते. तर हे बघा पायनॅपल कटिंगची स्टेज ऑलमोस्ट फायनल स्टेजमध्ये. नाही फायनल नाही, अजून ते काटे वगैरे काढावं लागते ना त्याच्यावरची. बघू शकता तुम्ही. थँक यू पापा। बघा युवा त्याच्या मम्मीला अप्रिशिएट करतोय. शाबाश मम्मी बोलतोय. ॲक्च्युली एक्साइटेड झालाय तो. उसको स्पाइसी अच्छा लगता है ना। तुला स्पायसी आवडतं का? ये से आज असं शनिवार असल्यामुळे घरीच होतो, कुठं गेलो नाही आणि वर्कआउटला पण गेलो नाही. म्हटलं आजच्या दिवशी तरी आराम द्यावा बॉडीला, कारण तसा पण उपवास असतो शनिवारी माझा. आणि दुपारी घरीच होतो, तर मग राजा शिवाजी चित्रपट पाहिला पूर्ण आज. याच्या आधी थोडा पाहिला होता, पण वेळ नाही भेटला म्हणून अर्ध्यात राहिला होता. तर आज पूर्ण पाहिला मी. तर चित्रपट तर खूपच भारी बनवला आणि क्लायमॅक्स जे बनवला आहे, अफजल खानाचा वध जिथं दाखवला आहे, तो एकदम क्लायमॅक्स मस्त बनवला. आताच तोंडाला पाणी सुटतं ॲक्च्युली, पण ती रेसिपी बनल्यावरती टेस्ट करणं अजून मजेशीर राहणार आहे. त्यामुळं थोडं सबर का फल मीठा होता है. गोड आंबट नाही आहे पायनॅपल, त्यामुळं भारी होईल रेसिपी. गोड है क्या? स्वीट आहे. अच्छा वाह, गोड आहे, गोड आहे. गोड है। हिंदी मराठी मिक्स. कन्नडमध्ये काय बोलतात? सिही सिही. सिही दे। सिही आहे, सिही. हे बघा स्लायसेस कट करून झालेत पायनॅपलचे. हे मिरची पावडर, मीठ, साखर. साखर पण लागणार ना? थोड़ा आणि हे चाट पावडर आहे का? चाट नहीं क्यूमिन। बरं, थोडं मीठ हाताने मिक्स करावं लागेल नंतर त्याला ना. और थोड़ा रेड चिली पाउडर, आपको कितना स्पाइसी चाहिए उतना। अच्छा, मीठ कमी नाही होणार ना? नहीं, वो चाट मसाला डालेंगे ना हम, उसमें थोड़ा मीठ रहता है इसलिए। बस है क्या? हा थोडं अजून होऊ दे स्पायसी. ठीक आहे, बस मिक्स केल्यावरती सगळ्यांना स्प्रेड होईल ना ते. थोडी साखर टाकून घ्या और आणि जीरा पाउडर। जिरा पावडर. म्हणजे कोणता पण यूज करू शकता तिथं है ना. हाँ, चाट मसाला कोणता पण यूज करू शकता. मेरे पास चाट मसाला नहीं है, इसलिए मैं पानी पूरी मसाला यूज कर रही हां हूँ। ठीक आहे चल. तो भी ऑलमोस्ट सेम टेस्ट। हम्म.
हे बघा मिक्स करून झालेलं आहे. थोडं एक स्लाइस टेस्ट करून पाहतो मी. याला छोटासा स्लाइस हा तू पण. मीठ मीठ बस झाले पण चाट मसाला जास्त झाला वाटतं. नहीं मैं टेस्ट किया इसमें मला असं वाटतं वो फ्राई होने के बाद में भी ठीक है. थोडा मे बी होईल नॉर्मल थोडा. नहीं ठीक आहे चालतं. लेकिन अच्छा लग रहा है. बघा कसं बटर बनलं लावून झालं. हे थोडं तवा गरम झालं की त्याच्यावरती थोडं फ्राय करून घ्यायचंय. बघा तवा गरम झालेला आहे. दिसायला तर भारी वाटते भाई एक नंबर. टेस्ट अच्छा लग रहा है टेस्ट है. टेस्ट पण चांगलीच आहे. आता खालीवर अजून भारी वाटू शकतं. हे बघा मसाला पायनॅपल रेडी झालाय. टेस्ट करूया आपण. यम्मी ज्युसी चांगलं अच्छा झालं. है. आणि लवकर पण बनतंय ना. इजी इझी जल्दी लवकर होता है बनतंय. और चटपटा हेल्दी चटपटा. हेल्दी चटपटा. हम्म, बटर नाही बटर टाकायला मत पाहिजे. डालो. हाँ हा तुम्ही बटर ज्यादा भी रोस्ट अच्छा नहीं लगता. ज्युसी असलं पाहिजे थोडं है ना. बरोबर मला पण तेच वाटलं. तर आता बायकोला एक टास्क आहे की तिने मराठीमध्ये ही रेसिपी सांगायची पूर्ण. मला तर नाही वाटत ती सांगू शकेल कारण कारण तिला मराठी येत नाही. बोलता काहीच येत नाही. बोललेलं समजतं तिला पण बोलता येत नाही. तर ट्राय करूया आपण बघूया ती कशी बोलते. हा तर हंसो मत. मैं ट्राई करती हूँ. हसणार नाही. चल बोल. हाँ पहिलं काय करणार. पहले पहले पायनॅपल घ्या. पाइनएप्पल घ्या और मीडियम स्लाइस करा. करा नाही कट करा. कट करा. मीडियम साइज कट करा. ती पहिल्यांदा बोलतीये ट्राय करते. कट करा आणि मीठ, लाल मिर्च पावडर आणि जीरा पावडर, क्या बोलते चाट मसाला. इस हे सगळं हे सगळं मिक्स करा. बाद में ना क्या नाम करें नंतर तवा हीट होणे गरम तवा गरम झाले. झाल्यानंतर स्लाइस ऊपर डालना है. स्लाइस मिक्स करून घ्या आणि तळून घ्या. भाजून घ्या. तळून नहीं. फ्राय तळून करून मतलब हाँ फ्राई. फ्राय फ्राई मतलब तळून. फ्राय म्हणजे तळूनच ना. आपण भजी वगैरे फ्राय करतो ना. हाँ चपाती काय करतो. भाजतो. रोस्ट हा भाजून घ्या. भाजून हाँ तव्यावरती भाजून घ्या. भाजून घ्या. नंतर टेस्ट करा. बस. तर रेसिपी तर बायकोने तुम्हाला सांगितलेली आहे. मराठीमध्ये सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला समजली असेल. तर तिची मराठी पण कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि ही सिंपल रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर ही रेसिपी मित्रांमध्ये पण शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.